तर मित्रांनो रेडी वगैरे झालो आता, कारण का आता बहुतेक व्हिडिओ 2 आपले असतील, एक आपली गावातली व्हिडिओ आणि आता चाललो आता बाहेर ती एक व्हिडिओ, 2 व्हिडिओ आपले होतील. ड्रेसिंग केलेली आता. चला भेटू डायरेक्ट आता टेम्पोजवर. गावदी माते की जय. बजरंग बली की जय. चला आता मित्रांनो आता आम्ही निघालो आता डायरेक्ट. चला ए नीट घाला. तर मित्रांनो पाऊस आलाय, तर सगळे आता एकत्र जमा झालेत. इथून कोच अक्षय केदारे आता काय सांगतात त्यांना आता. चला आता मित्रांनो आम्ही आता निघतोय आता डायरेक्ट कामोठा नाही तर खारघर. आता बघू आता, आणि ड्रायव्हिंग सीटवर मीच बसले आता. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आता कामोठ्यामध्ये, आणि एक टेम्पो पिकअप तिकडे लागलाय आणि ह्यो पिकअप इकडे आहे आपला. पोरा सगळे उतरतात. 4:30 वाजल्याने आता पोचलो आम्ही आता. चला तर मित्रांनो आता लोकेशनला पोचलो. तर मित्रांनो श्री निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई भव्य दहीहंडी उत्सव 2024 कामोठ्यामध्ये होता मी. आणि बघा ही दहीहंडी पोरं सगळीकडे थांबलेत. श्री सौरभ कटारिया
व निवडून घे साहेब. हां, तर मित्रांनो आता तुम्ही बघितली असेल सलामी झाली आपली 6 थरांची आणि आता मी परत निघालो आता दुसऱ्या ठिकाणी कामोठ्यामध्येच मला असं वाटतंय. बघू आता पोचल्यावर तुम्हाला दाखवूच आम्ही लोकेशन. तर मित्रांनो आता आम्ही चालत आलो दुसऱ्या लोकेशनला. पण भारत आता काहीतरी बोलतोय म्हणजे मागाशी जी आपली दहीहंडी झाली म्हणजे 6 थर रचलं, तुला काय वाटलं? आपला कसा विषय हाड असतो माहिती आहे ना, डायरेक्ट कडक 7 आहे. कडक ना? 7 थर पण लावायचे आपल्याला. 7 थर पण लावणार आम्ही आता. ती पण व्हिडिओ येईल तुम्हाला नक्कीच बघा. तुम्हाला कसा वाटला मागाच्या 6 थरांना? एकदम एक्सप्रेस एकदम अनुभव म्हणजे एकदम डांगा. कारण पहिला जोश होता ना सुरुवातीला. आम्ही तर बोलतो 7 थर लावा. 7 थर लावल्याचं म्हणजे पहिलीच होती, जरा फ्रेश होतं एकदम. 7 थर पण लागले असते आरामात. आणि 6 थराला पण काय एवढं वाटणार नाही, लोड नाही बेसला आम्हाला. बरं आता अजून किती ठिकाणी आपल्याला जायला? अजून आपले 10-12 ठिकाण आहेत. तिथे आता इथून आपण कामोठा, खारघर, नंतर पुढे शेलघर, बामणडोंगरी आणि नंतर पेनला पण जायचं आहे मध्ये आहेत. ही पोरं सिरियस घेत नव्हती, ती पोरं आता सिरियस घ्यायला लागलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे कदाचित असं वाटते ह्या वर्षी जरी नाही वाटलं तर पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू नक्कीच 9 थर लावण्याचा. 8 थर तर लावू आम्ही. 9 लावण्याचा प्रयत्न करूया. बघू 9 जास्त 8. चला भेटू पुढच्या लोकेशनला. तर मित्रांनो आता लोकेशनला पोहोचलो आम्ही. आता चला उभा राहा आता चला. अर्चल हे पुढे जा रे. काँग्रेस पार्टी व मराठी कामगार संघ आयोजित आहे उत्सव 2024. स्कूलचे असे 4 थर लागलेले आहेत. 5व्याचा प्रयत्न 5वा इथं उभा केलेला आहे. सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या. सावळेश्वर गोविंदा पथक रसायनी बोले की जय. तर मित्रांनो आता तिथली पण दहीहंडी बघितली तुम्ही. 5 थर लावले, कमी लावले. पण आता पुढच्या लोकेशनला चाललो आता. ते पण खूप झालो वस्तू ते नाही 6 लावला सर्व पैसे कमी नाही. किती होते पैसे? तर मित्रांनो तिसऱ्या लोकेशनला आलो. मी स्वतः मिळत केलं. एक मानवंदना दिलेली आहे. कृपया सहकार्य करा. आपण चला तर मित्रांनो आता इतकी पण दहीहंडी सलामी दिली. आता पुढच्या लोकेशनला ना. मयूर कसा वाटला? आता आम्हाला खूप आनंद होतोय. 2 वेळा आम्ही सक्सेसफुल 3 वेळा. तर मित्रांनो आता लोकेशनला पोचलो कामोठ्यामध्येच परत अजून एकदा. आणि आता पोरं इकडे चालत चालले ते बघा. आणि आता आम्ही चाललो लोकेशनवर. टेम्पो समोर लावला तिकडं. आता ही 4थी हंडी. त्या बालगोपाल गोविंदांचं सुंदर अशी सलामी
या चिमुकल्यासाठी जोरदार टाळ्या. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती आपण जपत आहोत याची नोंद सर्वांनी घ्या. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच स्त्री शक्तीच्या जागराने झालेली आहे, एका महिला मंडळाने झालेली आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम आपला सुंदर होणार याची गोष्टच नाही. बोल बोल काहीतरी बोल बोल. फायनल मारू आम्ही, सावल्या गावचा नाव मोठा करू, नंबर पहिलाच नंबर आणू. आता शेलगरला चाललो. आपले सावळ्याचे नामवंत खेळाडू आलेले आहेत इकडे. आप्पा पण आहे. आता शेलगरला चला. आता चला तर मित्रांनो, परत एकदा आपण निघालो आता इथून कामोट्यामधून. चला भाऊजी, त्याच जोशात आणि त्याच उत्सवात आता परत मंडळी चालली आमची शेलगरला. ओके चला तर मित्रांनो, गाडीत पण बसलो. आता डायरेक्ट शेलगरला भेटू. आता तर मित्रांनो, आम्ही आता शेलगरला पोहोचलो आणि आता 7:30 वाजून गेलेत. दाखवतो तुम्हाला शेलगर. शेलगरला पोहोचलो आता. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं उद्योग क्षेत्रापेक्षा सामाजिक बांधिलकी ही सुधीरबाई गर्ग यांची महत्वपूर्ण राहिलेली आहे. त्या 2 वर्षामध्ये अतिशय सुंदर स्लोगन आहे. मुलींची इज्जत करा. अतिशय छान प्रकारे हा संदेश आपल्या समाजासाठी दिलेला आहे. यासाठी नाही की ते एक मुलगी आहे, परंतु एक साथ करण्यासाठी की तुमचा सांभाळ एका चांगल्या आईने केला आहे. टेक रिस्पेक्ट वुमेन. तदनंतर रवी पाटील या कार्यक्रमातील सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आदरणीय रवी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मुख्यमंत्री आगमन झालेले आहेत आणि सावलेश्वर गोविंदा पथक यांच्याकडून मला वाटतं ही 6 थरांची सलामी दिली जाईल. फक्त इथं 5 थरांसाठी मानाचा गोविंदा पथक आहे. सावलेश्वर सावळे सगळेजण उत्तम क्रिकेट सुद्धा खेळतात. महत्वाची सूचना आहे. 6 ओव्हर ग्राह्य धरला जाणार नाही, तर प्लीज कोणी अशा प्रकारची चुकी करू नका. आतापर्यंत जवळजवळ सावलेश्वर सावळे काढलं. शेलगर फुल ट्रॅफिक आहे शेलगर मध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आता शेलगर मधून आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे इथं. डायरेक्ट आता पेनला भेटू. शेलगरची मस्त सलामी झाली. ट्रॉफिक पण मस्त भेटली. डायरेक्ट आम्ही भेटू पेनमध्ये. ट्रॅफिक भरपूर आहे. तर मित्रांनो, आता पेनला पोहोचलो. तर नाश्ता भाऊजी आता दाबून नाश्ता करा. लहान मुलांना द्या, पहिला लहान मुलांना घेऊ द्या. नाश्त्याची सेवा लहान मुलाने खाल्ला म्हणजे आपण खाल्ला हे समजा जरा.
वडापाव आलेत वडापाव. याला घे. कृपया सर्व गोविंद पथकाने. तर मित्रांनो आता थर रचू आता आपण पेन मध्ये आता. सावकाश घ्या रे. जोरदार टाळ्या प्रेक्षकांनाही विनंती करेन. आपण पाहतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा थरार साधं काम नाहीये. वा जोरदार टाळ्या. आणि हॅलो सावलेश्वर. संघर्ष एकीचा एक गावाचा एक बलीचा. अरे आले किती गेले किती संपलं नाही तरारा आणि संपणार नाही सावलेश्वर सावले ब्रँडचा तरारा.
लावायचं आहे. थोडेसे मागे व्हायचे प्लीज, थोडं मागच्या बरोबर. आणि भूषण म्हात्रे दादांना विनंती करीन आपण यायचं आहे. आमचे संदीप दादा पाठीशी वर्सून तर मित्रांनो सलामी वगैरे झाली, दहीहंडी पण फोडून झाली, इथला मान आम्हाला भेटला. आणि आता जेवणाचा कार्यक्रम बघू आता किती उशीर लागते आम्हाला. किती वाजता? 10:30 वाजून गेले. 7 लावले. आणि 7 थर लावले पेन मध्ये. तर मित्रांनो सगळे बसले जेवायला. आता बिर्याणी आहे. अरे हात वरती करा जरा, आता जेवायला बसलेत तर. ए हात वरती करा रे. ओके मला नको बघ्या. ओके बोलतील मेवण्यानी काय घेतला ना व्हिडिओ मध्ये परत एकदा नाही का जेवायला. हा मग इकडे कोण कोण आहेत? डायरेक्ट व्हिडिओच घेतले. म्हटला 7 थर लावले. असं नाही, फक्त एक पोरांची इच्छा होती 7 थर लावायचा, बाकी काहीच विषय नाही. ते पोरांची जिद्द मुलं आम्ही 7 थर लावले. अजून काय काय बाकी काहीच नाही, बस जाम खुश होत आम्ही, बस बाकी काहीच विषय नाही. बरं धन्यवाद. तर मित्रांनो आता निघायची तयारी करू आता आम्ही. आणि आता मस्त जेवलंच सगळे, बिर्याणी खाल्ले. आता निघतील आता सगळे. अर्धी बसलेत, अर्धी तिकडे आहेत. तर भेटू डायरेक्ट गावामध्येच आता. तर मित्रांनो आता निघू आम्ही. आता पोरं पण सगळे आली आता. चला तर मित्रांनो गाडी पण आपली सुटली आता. मित्रांनो गावात पोचल्या काय जल्लोष आहे बघा मित्रांनो पोरांचा.